नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ रोहिणी निलेश निले. गेल्या 4 दिवसापासनं मी आपल्याला माझी या स्वरचित प्रेमकविता ऐकवत आहे आणि ह्या सत्रातील आजची ही शेवटची प्रेमकविता. शेवटची म्हणजे या सत्रातील आत्ताच सांगितल्याप्रमाणे कायमची नाही. वरचेवर मी अशाच नवनवीन प्रेमकविता रचत जाणार आणि तुम्हाला ऐकवत जाणार यात शंका नाही. पण आज जी आहे प्रेमकविता त्याचं शीर्षक आहे भेट. तशी तर ही शेवटची कविता म्हटली, पण ही भेट म्हणजे ही पहिला इव्हेंट पहिला क्षण असतो अ, प्रत्यक्ष भेटीचा आणि तेव्हा काय होतं असा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपली कविता तशी खूप म्हणजे पुढे गेलेली आहे, पण मी आज नव्याने सुरुवात करते आहे त्याची. कारण दिवसच असे आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित काही जणांची सुरुवात झालेली असेल आणि ती छान अशी व्हावी किंवा ती होत असताना काय होत असावं त्यांच्या तिच्या मनात, हे सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. पहा तुम्हाला कसा वाटतो. शीर्षक आहे भेट. हो हो, नक्की भेटूया. म्हणजे तो म्हणाला, हो हो, नक्की भेटूया. असं जेव्हा बोललास तेव्हापासूनच खरं सांगते घना, कसा जीव कावरा बावरा झाला. हो हो, नक्की भेटूया. असं जेव्हा बोललास तेव्हापासूनच खरं सांगते घना, कसा जीव कावरा बावरा झाला. लगीन घाईसारखी माझी घाई सुरू झाली. हो म्हणालाय ना, मग झालं घाई सुरू. लगीन घाईसारखी माझी घाई सुरू झाली. कोणत्या रंगाची साडी नेसू प्रश्नांची माळ सुरू झाली. ही गुलाबी रंगाची नको बाई, ही गुलाबी रंगाची नको बाई. त्याच्या भेटीने तर तो रंग गाली माझ्या येणार. किती कॉन्फिडन्स. ही गुलाबी रंगाची नको बाई. त्याच्या भेटीने तर तो रंग गाली माझ्या येणार. मग हिरवा, हिरव्या रंगाची तर अजिबातच नको. हिरव्या रंगाची तर अजिबातच नको. तो रंग तर त्यावेळी माझ्या मनाचा असणार. बापरे, गाली हिच्या गुलाबी, मनाचा हिरवा, म्हणजे काय इंद्रधनुष्य हिच्यात आहे की काय. पाहू काय म्हणते. असा विचार करता करता आकाशी पक्का केला. झालं एकदाचं. असा विचार करता करता आकाशी पक्का केला. कारण प्रेमच आमचं आभाळा एवढं, याची साक्ष देईल तो खरा. प्रेमच आमचं आभाळा एवढं, याची साक्ष देईल तो खरा. मग हे सगळं झालं पहिलं सेटिंग. आता दुसरं सेटिंग सुरू झालं. म्हणजे थोडीशी त्याची मज्जा घ्यावी असं तिला वाटलं. असं मज्जा वगैरे घेतली ना, खूप छान वाटतं. ट्राय केलेलंच असेल तुम्ही, नसेल तर करून पहा. मुळात तो माझी वाट पाहत असताना मला त्याला पाहायचं आहे. म्हणजे हिला अशी मज्जा करायची आहे. कसं? तर त्याच्या अगोदरचं एक कडवं जास्ती समोर गेलं. ठरविले मनी घ्यावी ह्याची जरा मज्जा. ठरविले मनी घ्यावी ह्याची जरा मज्जा. कशी? त्याच्या आधी मीच पोहोचून पाहीन त्याच्या खेळा. मुळात तो माझी वाट पाहत असताना मला त्याला पाहायचं आहे. मुळात तो माझी वाट पाहत असताना मला त्याला पाहायचं आहे. आतुरलेलं झालेलं त्याचं मन, आतुरलेलं झालेलं त्याचं मन मला साक्षात अनुभवायचं आहे. मनाशी त्याच्या चाललेल्या संवादाची, अजून काय करायचं आहे? मनाशी त्याच्या चाललेल्या संवादाची मूक साक्षीदार मला व्हायचं आहे. अधीर झालेल्या लोचनांना त्याच्या, अधीर झालेल्या लोचनांना त्याच्या हलकेच अधराने टिपायचे. असं पाहता पाहता किती वेळ सरकून गेला. म्हणजे ॲक्च्युली ही तर मुक्तछंदातली कविता आहे. माझ्या सगळ्या कविता मुक्तछंदातल्याच असतात, कारण तेवढे कठीण नियम मला काही जमत नाही, येत नाही. त्यामुळे थोडंसं फ्युजन. असं पाहता पाहता किती वेळ सरकून गेला. म्हणजे ह्या कवितेमध्ये किंवा जनरली मी असे शब्द वापरत नाही किंवा ते येत पण नाही, पण इथे आला आला वापरला, विषय संपला. असं पाहता पाहता किती वेळ सरकून गेला. वेळेचं चालेल, वेळेचं चालेल, पण हा न सरकला तर खरा. म्हणजे शॉर्ट टेम्पर्ड असावा असं वाटतंय, म्हणून सरकून किंवा रागात येण्याची भीती आहे असं म्हणायचं आहे. शेवटी माझंच मन मलाच दुष्ट म्हणू लागलं. म्हणजे
मजा तर घ्यायची ठरवली, पण कुठेतरी नको असं वाटायला लागलं. कारण ती मागे सांगितले ना, पेन माझा नाही, पेनला जसं लेखणी म्हटलं, शाई माझी, शब्द माझे, भावना माझ्या. पण मर्जी त्यांची, किंवा ते शब्द लट्टू होणार त्यांच्यावर. असं म्हणून इथे पण तोच प्रकार आहे. शेवटी माझंच मन मलाच दुष्ट म्हणू लागलं. देतेस का गं त्रास इतका तुझ्या सख्याला, असं म्हणून मलाच रागवू लागलं. हम्म. आणि पुढे काय म्हणू लागले, शेवटचं कडवं आहे रसिक हो. मन लावून ऐका. त्याचं अगाध प्रेम कसं तुला समजेल बाई, त्याचं अगाध प्रेम कसं केव्हा तुला समजेल बाई. आठवणीचा कड गिळता गिळता, आठवणीचा कड गिळता गिळता उगाच ठसका लागत नाही. तर अशी होती रसिक श्रोते हो माझी ही कविता. तुम्हाला कशी वाटली मला तुमच्या प्रतिक्रियाद्वारे नक्की नक्की सांगा. आणि हो, ते काय लाईक शेअर सबस्क्राईब करायचं असतं, चालेल केलं तर. भेटूया पुन्हा अशाच नवीन एका छान प्रेमकवितेसह. तोवर नमस्कार.